कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद प्रशासन घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी आक्रमक झाले आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या 7 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. रहिमतपूर नगरपरिषदेने कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची फौज मैदानात उतरवली आहे. कर वसुलीसाठी 3 पथके नेमण्यात आली असून प्रत्येक वसुली पथकात 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून कर वसुली सुरू असली तरी मार्च महिना सुरू झाला असतानाही अद्याप अपेक्षित टक्के कर वसूल झाला नाही. केवळ 27 दिवसच वसुलीसाठी हातात असल्यामुळे पालिका प्रशासन आक्रमक झाले आहे. सर्व थकबाकीदार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासनाने शहराची विकासकामे करण्यासाठी आवश्यक अनुदान प्राप्त करण्यासाठी शहराच्या करवसुलीचे उद्दिष्ट 100% साध्य करण्याचे लक्ष्य नगर परिषदेपुढे ठेवले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आक्रमक पावले उचलत आहे. थकबाकीदारांना कर भरण्यास आता अल्प दिवसांचा अवधी देण्यात आला असून मुदतीनंतर थकबाकीदारांच्या मिळकती जप्त केल्या जाणार आहेत. आतापर्यंत शहरातील विविध 7 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असून त्यांची घरपट्टी पाणीपट्टी यांची एकूण 2,36,912 रुपये एवढी थकबाकी आहे. दरम्यान कर वसुलीसाठी शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर वसुली मोहीम सुरू ठेवण्यात आली असून कर भरणा केंद्रही सुरू ठेवण्यात आले आहे. थकबाकीदारांनी थकीत करांचा तात्काळ भरणा न केल्यास थकबाकीदार यांची नावे वर्तमानपत्रात तसेच फ्लेक्सवर प्रसिद्ध करून सार्वजनिक करण्यात येणार आहेत. यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. तरी या कटुप्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी थकीत व चालू कर रकमेचा भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे. पालिका प्रशासनाने नळ कनेक्शन तोडण्यासाठी केलेली कारवाई व आलेल्या जप्तीच्या नोटिसामुळे थकबाकीदारांची चांगलीच तंत्रली आहे.